नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की सध्या श्रावण मास या विषयावर आपण बॅनर एडिटिंग घेऊन आलेलो आहोत। तर याचं सर्व PNG मटेरियल आणि फाईलची जे पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि मित्रांनो, त्या अगोदरच जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला माझ्या जॉईन केलं नसेल तर जॉईन करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा, कारण तिथं आपण रोज नवीन असे बॅनर आयडियाज हे पोस्ट करत असतो आणि टेलिग्रामला हे मटेरियलसुद्धा आपण अपलोड करत असतो। तर दोन्ही चॅनलला तुम्ही जॉईन करायला नक्की जॉईन कराल। तर सुरुवात करूया मित्रांनो आजच्या बॅनर एडिटिंगला। सुरुवातीला आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर मित्रांनो असा इंटरफेस येतो। तर याची साईज आपण ही स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करून घेऊया। 5000 × 5000 अशा 1:1 रेशोमध्ये आपण ही साईज सिलेक्ट करून घेतलेली आहे। आणि डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे ते सिम्पली आपण इथनं डिलीट करून घेणार आहोत आणि सिम्पल वेने एक जी आपली PNG आहे ती इथं ॲड करणार आहोत। तर बॅकग्राऊंड PNG इथं ॲड झालेली आहे मित्रांनो। तिला एक्सपेक्ट रेशो आपण 100 करून घेऊया आणि लेअर पॅनलमध्ये जाऊन तिला लॉक करून घेऊया। अशा प्रत्येक लेअरला इथं लॉक करणं जरुरी आहे मित्रांनो, आणि ते दुसरी PNG ॲड करताना ते कदाचित हलू शकतं। त्यामुळे प्रत्येक PNG ही लॉक करायला विसरू नका। तर चला आपण सगळ्या PNG ह्या 1:1 जशा फॉर्मॅटमध्ये दिलेल्या आहे तशा इथं ॲड करून ते लॉक करून घेऊया।
ऑलमोस्ट सगळं PNG इथं ॲड झालेले आहेत. आपण इथनं आता बॅनर सेव्ह करून घेऊया आणि त्याची क्वालिटी ही अल्ट्रा करून घेऊया. आणि बॅनर इथं सेव्ह झाल्यानंतर त्याची क्वालिटी इन्हान्स करण्यासाठी आपण AI फोटो इन्हान्सर या ॲप्लिकेशनमध्ये हे आपले बॅनर घेऊन जाणार आहोत. तर AI फोटो इन्हान्सरमध्ये असा इंटरफेस येतो. हे ॲट आपल्याला स्किप करावी लागते आणि हे आपलं बॅनर इथं सिलेक्ट करून त्याला इन्हान्स फोटो या टॅबवर क्लिक करून आपण त्याचं वेट करूया. मित्रांनो, विदिन अ सेकंड आपलं बॅनर हे इन्हान्स होऊन जातं. त्याची क्वालिटी ही थोडी वरच्या लेवलला जाते. तर बघू शकता इथं आपलं बॅनर कंप्लीट झालेलं आहे. तर अशाच मजेदार एडिटिंगसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.